मराठी भाषा हे निमित्त आहे का महापालिकेच्या पुढच्या इलेक्शन्स डोळ्यासमोर दिसत आहेत? परबजी काय म्हणजे काय कसं बघताय? नाही, महापालिका निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात आणि निवडणुकांचं राजकारण किंवा निवडणुका आणि राजकीय पक्षांचं एकत्रीकरण हे जरी सत्ता मिळवण्यासाठी जरी असलं तरी त्याची समानता जी आहे या दोन पक्षांची ही तर काय वेगळी झालेली नाही आहे. ही वर्षानुवर्ष तीच आहे. म्हणजे ते जरी आम्ही वेगळे जरी लढलो तरी आमचा दोघांचा मुद्दा तर एकच असतो आणि त्याच्यामुळे केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही दोन पक्ष एकत्र येतोय हा विषयच नाही आहे. सध्या विषय काय आहे की मराठीवरती जे आक्रमण चाललेलं आहे, ज्याला राजसाहेबांनी आवाज उचलला, आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी झालो. आजचा विषय हा निवडणुकांपुरता नाही आहे. मुंबई सोडली तर महाराष्ट्रात सगळे मराठीच आहेत बाहेर. मुंबई सोडून किंवा महानगर आपलं MMRDA सोडून बाहेर तर सगळे मराठीच आहेत. प्रश्न असा आहे की मुंबईवरती जे काय आक्रमण होतं आहे किंवा आत्ता सरकार ज्या पद्धतीने भाषेची अवहेलना करते ह्याला जो विरोध आहे आणि मराठी माणसाच्या मनामध्ये एक साधारण असं आहे की ठाकरेंनी मराठी या महाराष्ट्रामध्ये जगवली, तिला एक स्थान मिळवून दिलं. आज मराठी माणूस ताठमानेने जो उभा राहिलेला आहे तो बाळासाहेबांच्या विचारामुळे उभा राहिला आहे आणि त्यांचे जे कोण वारसदार आहेत किंवा त्यांचे जे कोण मुलगा असेल, पुतण्या असेल, आणखीन कोण असेल, त्यांनी हा विचार पुढे नेला पाहिजे. आणि म्हणून हा आज विषय आलेला आहे की हिंदीची सक्ती हा जो काही विषय आला आहे याला मराठी माणसाच्या मनात हा आहे की काय करते शिवसेना, काय करते मनसे, या दोघांनी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून जो आजचा उद्याचा जो मोर्चा आहे हा कुठला राजकीय पक्षाचा अजेंडा नाही आहे, हा मराठी माणसाचा अजेंडा आहे. आणि कोणी त्याच्यामध्ये उद्या काँग्रेसवाले येतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीवाले येतील, कोणी येतील, पण जो मराठी हा विषय आहे याला राजकीय स्वरूप न देता हा केवळ मराठीच्या हिताचा, महाराष्ट्राच्या हिताचा म्हणून या दोन भावांनी एकत्र घेतलेला विषय आहे.